स्वागत आहे तुमचं कॉमेडीच्या महामंचावरती, जिथे तुमच्या टेन्शनची वाट लावायला येणार आमचे कॉमेडीचे बाप घेऊन ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू 2 फूल 1 हात. फू बाय फूची ही नवी इनिंग लोकांना सॉलिड आवडलेली आहे आणि आपला हा मोठा झालेला विनोद आज पुन्हा एकदा सगळ्यांना हसवायला आणि इकडे कल्ला करायला तयार आहे. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं, आपल्या स्पर्धकांना टेडी बेअर देणाऱ्या आणि टेडी बेअर इतक्याच गोड हसणाऱ्या रेणुकाजी शहाणे आणि चॉकलेटच्या देवी निर्मितीताई सावंत. परीक्षकांचं स्वागत झालंय. काय म्हणता, आणखीन परीक्षक राहिलेत? नाही नाही, आता कुठले परीक्षक, 2 बास झाले. किती टेन्शन त्यांना. तुमच्या करेक्ट लक्षात मी गेल्या आठवड्यात काय सांगितलंय ते. आता इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या पैकी जे 5 प्रेक्षक जास्तीत जास्त मनापासून खरं खरं हसणार, त्या 5 प्रेक्षकांची निवड केली जाणार परीक्षक म्हणून. आणि मग हे 5 प्रेक्षक परीक्षक आपल्या या जोड्यांना आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये मार्क्स देणार आहेत. तेव्हा हसायला व्हा तयार, कारण येत आहेत कॉमेडीचे शहेनशाह वैभव मांगले आणि शहेनशाह कॉमेडी आनंद निंगळे. जोरदार टाळ्या. शायद सबकी शादी का ख्याल, शायद सबकी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए देखो मैंने ये मंडल बनाया है. हे विवाह मंडळ काढल्यापासून तुम्हाला सांगतो आयुष्यात आनंद आनंद आहे नुसता. ही पाटी एकदा साफ करून घ्यायला हवी. नमस्कार. काय 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 सेवा करू आपली? नाही, घरात उंदराले झाल्या ती म्हणताना उंदीर ज्याला चिकटतील अशी कागद द्या. उंदीर चिकटणारे कागद? हा. काय समजून झालं? विवाह मंडळ आहे हे. मग त्याच्या आईला वाहनाच्या दुकानात उभा असल्यावाने काय विचारा लागलाय, काय मदत करू? चुकलं चुकलं, बोला काय काय हवंय? हा, फोटो द्या. कसा देऊ? असा देऊ? हे फोटो आहे काय? काय रुपते? नाही नाही, गुप्ते. तिथे गुप्ते. काय? अहो म्हणजे गुप्ते आडनाव माझं, बघा ना, गुप्ते विवाह मंडळ. मी स्वतः गुप्ते. कळलं. हा, फोटो द्या. मुलींचे फोटो हवे असतील तर असे हातात मिळणार नाही. का नाही मिळणार? मग ठीक आहे, डायरेक्ट पोरी बोलवा, त्यांच्यातली हुडकतो या. काय बेशरम माणसं, अरे इथे येऊन फोटो मागतोस, डायरेक्ट पोरी मागतोस. ह्या वयात लग्न करायला शरम नाही वाटत? ए भोसनाळ्या, माझ्यासाठी नाही, माझ्या पोरासाठी. अच्छा अच्छा, तुमच्या मुलासाठी आपल्याला मुलगी बघायची आहे. उत्तम. मला सांगा, काय करतो काय आपला मुलगा? लोकांसने धंद्याला लावतोय. काय करतो? धंद्याला 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 धंद्याला? हा, खरी. अच्छा अच्छा, म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये आहे. बरं, दिसायला कसा आहे? तुमच्या वाणी. आमच्या वाण्यासारखा दिसतो? हे तुमच्या वाणी म्हणजे तुमच्या सारखा ढेपका. करेक्ट, ढेपका. तुमचा मुलगा माझ्यासारखा कसा दिसेल? नाव काय तुमच्या बायकोचं? सुभद्रा. ललिता. काय करताय, बायका मोजताय का? नाही नाही, तुमचा मुलगा तुमच्यासारखा दिसत नाही, ठीक आहे, माझ्यासारखा दिसतो असं तरी म्हणू नका. 4 लोक ओळखतात मला. अहो काय करणार त्याला, आता माझ्यासारखा दिसत नाही त्याला. नाही, आता काहीच नाही करू शकत. तेव्हा काहीतरी केलं असतं तर दिसलं असतं तुमच्यासारखं. पण त्याच्या आईला वाटेल ते बोलताय. बरं, मुलाची काही माहिती आता? हा, मला सांगा, मुलाला काही व्यसन वगैरे नाही येत ना? नाही नाही, व्यसन बिसणं तसलं काय नाही. व्हेरी गुड. दारू नाही, सिगरेट नाही? नाही, पितोय. आत्ता व्यसन नाही म्हणालात ना? माझ्या पोराच्या गरजानं तू व्यसन म्हणतो ना भाड्या. तसं नाही येते. पण मला एक सांगा, तुमचा मुलगा धंद्याला लावतो, तुमचा मुलगा दारू पितो, सिगरेटी पितो, कोण मुलगी देणार हो त्याला? तुमची स्वतःची मुलगी असती तरी दिली असती तुम्ही? माझ्या 4 पोरी खपवल्यात अशा मी. माझा एक जावई आहे का नाही, धंदा करतोय. म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज? नाही नाही, तसलाच धंदा करतोय. एक जावई चालवतोय. काय रिक्षा? नाही, बार. एक जावई खेळतोय. काय क्रिकेट? नाही, सट्टा.
आणि चौथा थोरला जावई आहे का नाही, तो सेवक आहे. या पहिल्या तिघांचा. नाही नाही, नगरसेवक आहे ती. हो, काय भयानक फॅमिली हो तुमची. मग आता सांगा, अशा आमच्या घराण्यामध्ये खानदानामध्ये एखादी साधी भोळी पोरगी आली तर ती टिकल का? नाही नाही, पण तुम्हाला जर आता मुलीला मागणी घालायची असेल ना, तर जरा सभ्यपणे घालायला हवी. हा, घालणार आहे सभ्यपणे, त्यांना विनंती करणार आहे मी. हा, कशी कशी सांगा बघू. सांगतो कशी करणार आहे ती. मी ऐकतो. हा, सांगा. ऐकतो मी. बोला बोला. हा, बोला. ए गुप्ते, ओ, हे जिथे खुपते ना तिथे फार दुखते. तुझी पोरगी आहे की नाही, माझ्या पोरा संकट पळून गेलीये. अर्ध्या तासात त्यांचं लगीन आहे, तेव्हा आशीर्वाद द्यायला चालायचं. वा 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 आनंद. मला एक सांगा, हा जो भयंकर आवाज येतोय हा माझ्या हृदयाच्या दडदडीचा आहे का हो? ही हृदयाची धडधड नाही, मग सनई चौघडे वाजा लागले. टा 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 आता बघूयात मग ते 5 लकी परीक्षक कोण आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सुनंदा कामत, अश्विनी मेस्त्री, मिलिंद देशपांडे, प्रकाश चव्हाण आणि केतन मखी. परीक्षकांची निवड झाली आहे आणि आता आपल्या या परिवारामध्ये आणखीन एक सरप्राईज आहे. आज सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणखीन 2 पाहुणे इकडे आलेले आहेत. सध्या त्यांच्याकडे बघितल्यावर सगळ्यांची एकच रिएक्शन आहे, आता ग बया, आता ग बया, आता ग बया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कॉमेडीचा बादशाह संजय नार्वेकर आणि ब्युटिफुल पूजा सावंत. संजयजी, तुम्ही नियमित फू बाय फू बघता, हो, इथे येऊन कसं वाटतं? खूप आनंद वाटला, कारण फू बाय फू बघून काही आयडियाज आपल्याला पण येतात नवीन नवीन. त्यामुळे त्या सेटवर, त्या रंगमंचावर आज बोलवल्याबद्दल आधी फू बाय फूच्या सगळ्या टीम्सना धन्यवाद. मला बोलून माझा मान वाढवला. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता ग बया हे काय आहे? फॅन्टसी आहे ही एक. विनोदी सिनेमा आहे. फार बोललं तर उलट प्रेक्षकांना वाटेल की हा खूपच बोलतोय. त्यापेक्षा तो सिनेमा बघितला आणि एन्जॉय केला तर मला असं वाटतं की जास्त कळेल. आता ग बया. किंवा बघायला विसरू नका संजयजींचा आता ग बया. जोरदार टाळ्या. आणि मी आता दोघांनाही विनंती करतो की प्लीज आपण स्थानापन्न व्हा आणि सगळ्यांना शुभेच्छा द्या.